चला घाई करा थोडीशी. कुठला गोलंदाजी मार्कवरती वापरला ते दिनेश म्हात्रे यांना आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीला. दिनेश म्हात्रे यांचा विचार केला तर नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहेत. आज आपण पाहतोय की टायगर मास्टर संघामध्ये मला वाटतं शाहिदची अन्सारी मला वाटतं बघायला मिळत नाही आहेत. कुठेतरी दौऱ्यावरती ते गेलेले आहेत आणि त्यांच्या जागेवरती मला वाटतं जहीर अन्सारी याचा नंबर लागलाय मागे जे उभ्या आहेत सावलीमध्ये. मागील मॅच मध्ये रोकेश सकपाळ जबरदस्त कामगिरी केली होती पॉइंट क्षेत्रामध्ये. तो खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चला घाई करा. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. 4 षटकांचा मॅच. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू अवंतर टाकलाय. पहिला चेंडू ही एक्स्ट्राच्या रूपाने आले. वाईट न धाव फलक उघडला गेलाय. स्ट्राईक वरती संजय पुरेला. दिनेश पुन्हा एकदा दिनेश सज्ज झालेत. ऑफसाईडला खेळायचं होतं. भरपूर लांब होता चेंडू. तिकडनं बॅट पोचवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू हवेमध्ये गेला होता. मात्र पाहिलं की यष्टीरक्षक तिथपर्यंत पोचता आलं नव्हतं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की एक अवांतरा टाकल्याच्या नंतर एक चांगला चान्स निर्माण केला होता. एक संधी निर्माण केली होती मात्र ते संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. फलंदाज आता मात्र नागेश म्हात्रे स्ट्राईक वरती. दिनेश टू नागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण विरुद्ध एकमेकांविरुद्ध उभी टाकली आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. डीप स्क्वेअर लेग रेजन मधला चेंडू झालाय फरार. धावा येतात त्या 4 चौकार. चांगला चेंडू होता. तेवढा चांगल्या पद्धतीने खेळला गेला होता कारण लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू टायमिंग केला होता. पॅड लाईन वरचा हा चेंडू आपण जर पाहिला बघा तर थोडासा एक पाय बाहेर काढला गेला डावा पाय आणि रूम बनवला गेला ऑन साइडला. नक्कीच चांगला कलाईचा वापर. परिणाम 4 धावा पूर्ण. बघा अशा पद्धतीने सुद्धा या अँगलनं सुद्धा दाखवलं गेलंय की जरी शरीरापासून लांब थोडासा खेळला गेला असला तरी सुद्धा प्लेसमेंट जवाब होती कारण की तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता आणि या 4 धावा आल्या. दिनेश यांच्यावरती नक्कीच आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातो. पहिले षटक चालू आहे. धावसंख्या 6 धावा मला वाटते नक्कीच धावफलक आतापर्यंत लागल्या गेल्यात. लॉर फुलटॉस हवेमध्ये चेंडूवरती केलाय प्रहार. धावा किती येतात 6 की 4 पाहणं गरजेचं आहे. तर धावा येतात त्या 4. बघा लोअर फुलटॉस पद्धत डीप होणारा हा चेंडू आउटसाइड ऑप्शन मध्ये तिकडनं खेचला चेंडूला. वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी गेला चेंडू चौकार. क्षेत्ररक्षक होता नरेश मात्र नरेशला संधी नव्हती आणि इथे धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहिली 10 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. पहिली इनिंग सुरू आहे. पहिल्या इनिंगचं पहिलं षटक सुरू आहे आणि 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. वेगानं धावसंख्या वाढत असताना दिसते आपल्याला. या अगोदरचा जो मॅच झाला होता शेवटच्या चेंडूवरती मला वाटतंय जी धावसंख्या हवी होती 2 आणि 2 धावेचा जो प्रयत्न करत असताना बाउंड्री गेला होता. नागली संघ थोडासा नक्कीच कम नशिबी ठरला गेला कारण ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत खेळ दाखवला होता असं वाटत होतं की आज दावेदार आहे नागली संघ. दरम्यान हा चेंडू आपण या मॅच कडे येऊया. एक चांगला फटका आहे. 2 धावा मिळतील कारण क्षेत्ररक्षकाची जर हालचाल पाहिली तर एवढी ऍक्टिव्ह होती कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय रनिंग विकेट होते मोहम्मद संघाची त्या मानाने आपण जर बघितली तर हालचाल एवढी क्विक नव्हती आणि त्यामुळे या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या झाली 12. चेंडू टाकून झाले 4. पहिलं षटक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. टायगर मास्टर कामन विरुद्ध जय मल्हार पोमन मास्टर. धावसंख्या 12 धावा. या चेंडूवरती बीट झाला होता फलंदाज
नागेश यांना जर आपण पाहिलं तर अगोदर सुद्धा गणेश जाधव याने जी टाकलेली गोलंदाजी होती त्या गोलंदाजीमध्ये थोडेसे ते नक्कीच फसताना आपल्याला बघायला मिळाले होते. मग त्याच पद्धतीचा हा चेंडू होता, थोडासा जास्त हाईट घेणारा चेंडू. लॉवर फुल टॉस या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. गणेश सुकाट आहेत, मात्र 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या झाली आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 14 धावा. आणि इथे नाबाद जिंदाबाद 14 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर जय मल्हार पोमण संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. बघा कुठला ऑप्शन या ठिकाणी वापरला जाईल. टायगर मास्टर कामन संघाचा विचार केला तर सचिन घाग त्यांच्याकडे चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे ऑप्शनचा विचार केला तर स्वतः एक अख्तर शेख, त्यानंतर गणेश सुकाट असे चांगले चांगले ऑप्शन त्यांच्याकडे आहेत. मात्र कुठल्या ऑप्शनकडे ते जातील, कुठल्या ऑप्शनच्या बाजूने वळतील पाहणं गरजेचं आहे. कुठला गोलंदाज तर गणेश सुकाटेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 14च्या सरासरीने प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर नक्कीच आपण पाहू शकतो की किमान एक 40च्या पुढे धावसंख्या ही आरामात जाऊ शकते. 40-50 पर्यंत धावसंख्या बनवता येईल. जवळजवळ 50-55-60 पर्यंत जाता येईल. मात्र जर 50-55-60 पर्यंत गेले तर एक नक्कीच गोलंदाजांना पुढील इनिंग मध्ये एक थोडासा रिलॅक्सपणा मिळेल. टायगर मास्टर कामन संघाची आज जर विचार केला तर आज आपण पाहतो की नक्कीच चांगले हात दाखवले गेले आहेत. आसिफ यांच्या माध्यमातून असेल, रुकेश यांच्या माध्यमातून असेल. गोलंदाजी मार्फत गणेश आहे, गणेश सुकाट. गणेश राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मंदिर एंडच्या बाजूनं डाऊन द लेग हा चेंडू. वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकतो, जाऊन पोहोचते 15 वरती. जर एक्स्ट्रा दिला तुम्ही तर तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणाल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा देता त्या एक्स्ट्रा तुम्हाला पुढील येणाऱ्या इनिंग मध्ये त्रास देताना दिसतील, एवढं मात्र नक्की. ऑन साइडला खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क चांगल्या पद्धतीने होत नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धाव फरक थोडासा पुढे सरकतो, जाऊन पोहोचते 16 वरती. गणेश यांचा पुढचा चेंडू आरंभ कार्पेट खेळला जातोय. लावण्याचा क्षेत्ररक्षकाला का कोणाचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत 2 धावा या सहजतेने पूर्ण केल्या जातात. पोमन संघ सध्या सलामीची जी जोडी अतिशय चांगलं काम करत असताना आपण पाहतोय. पोमन संघाचा जर विचार केला तर एक जबरदस्त काम ते करताना दिसतात. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने पार्टनरशिप केले, पार्टनरशिप बिल्ड करत असताना सलामीला आलेले दोन्ही फलंदाज. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, रुकेश सकपाल त्या ठिकाणी होते, मिसफील्ड झाली आणि या ठिकाणी 2 धावा आल्या. या 2 धावेना धाव फलक आपण पाहू शकता. 20 धावा ह्या धाव फलकावरती लागले जातात. चांगली वेगवान धावसंख्या आपण पाहू शकतात. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, अजय मात्र त्या ठिकाणी चेंडूला उचलतील, फेकतील डावरात नाही. क्या बात आहे. इथे मात्र चेंडू ज्या वेळेस लागला त्यावेळेस बॅट मात्र हवेमध्ये राहिली. याचाच अर्थ पंच सांगतात की हा फलंदाज बाद. बघा दाखवलं गेलं युसेनच्या माध्यमातून कशा पद्धतीने फलंदाज बाद झाला.
आता मात्र योगेश भगत जातात नव्यानं. योगेश यांचा विचार केला तर नक्कीच एक जबरदस्त अनुभवी खेळाडू आहेत या जय मल्हार मास्टर पोमण या संघाचे. एकवीस धाबा धाव फलकावती लागल्यात. सामना सुरू आहे टायगर मास्टर कामान विरुद्ध जय मल्हार मास्टर पोमण या दोन संघादरम्यान. पहिली इनिंग सुरू आहे. आपण पाहतात जीसीएन लाईव्ह वरती ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आयोजक आहेत प्रायोजक आहेत या स्पर्धेचे ते म्हणजेच मल्हारी मास्टर भेंडीपाडा. एक धावाली धावफलक 22 वरती जाऊन पोहोचतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल आतापर्यंत पाहणं गरजेचं थोडासा बघायला मिळेल की चांगले क्रिकेट या ठिकाणी झालेली आहे फलंदाजीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला. मात्र पोमण संघाला ही जी फलंदाजी त्यांनी आतापर्यंत चालू केली आहे ही अशाच पद्धतीने कसं पुढे नेता येईल याच्यावरती प्रयत्न ठेवावा लागणार आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. क्या बात आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. चला जो आमचे बाउंड्री पंच आहेत त्यांना विनंती आहे इकडे चेंडू भरपूर हरवतात तर तुम्हाला विनंती असेल की नक्कीच या ठिकाणी चेंडूवरती लक्ष ठेवा. धावसंख्या झाली 28. षटक समाप्त झाले. दुसरं म्हणजे 14च्या सरासरीने परफेक्ट धावसंख्या या ठिकाणी सुरू आहे. नवीन गोलंदाज झाले नरेश टोकरे. एक इफेक्टिव्ह गोलंदाज आहे टायगर कामन संघाचा. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलंय नरेशाने चांगली गोलंदाजी केली. एक उत्साही गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र त्यांच्या समोर आहेत योगेश भगत. क्या बाद आहे. सुरेख चेंडू मात्र दिशा खराब. पंचांनी सांगितलं की हा नक्कीच खराब बॉल आहे. वेग चांगला होता मात्र दिशा खराब आहे. जसंच आपण पाहतोय की आयुष्य असो वा क्रिकेटचा मॅच मात्र जर तुमची दिशा चांगली आहे तर दशा चांगली आहे. क्या बात आहे क्या बात आहे. आता मात्र आपण पाहू शकतो थोडासा आतमध्ये घेतला चेंडूला. सेम होता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच एक जवळजवळ टप्पा जो होता तो सेम होता मात्र दिशा चांगली होती. दिशा थोडीशी आतमध्ये चेंडूला घेतलं होतं आणि नरेश टोकरे एक चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतात. टायगर मास्टर कामन संघाचा एक भरवशाचा गोलंदाज म्हणून नरेश यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या 29 वरती बघायला मिळते. हो इथे आय थिंक एज लागलाय. एक धावेना धाव फरक थोडासा पुढे सरकेल. 30 वरती जात असताना धावसंख्या 30. नागेश सुरुवातीला गेलेत. चांगले क्रिकेट त्याने खेळले आतापर्यंत. एक चांगली धावसंख्या ते रस्ताना सध्या तरी आपण जर बघितलं तर एक्स फॅक्टर म्हणून नागेश म्हात्रे यांना आपण पाहतोय पोमण संघासाठी.
डाऊन द लेग या ठिकाणी चेंडू मात्र जहीर अन्सारी यांच्या आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. प्लस वाईड अशा पद्धतीने एकूण 5 धावा. धाव फलकावरती वेगवान धावसंख्या वाढताना पस्तीस धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. ज्या पद्धतीने आता धावा येत आहेत, पोमन संघ मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. टायगर मास्टर कामन संघाला एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजीची गरज, कारण ज्या वेगाने धावा येत आहेत. धावतले पुन्हा एकदा आता मात्र जहीर आणि त्यांच्या माध्यमातून केलेला फुटबॉल पद्धतीने चेंडूला टर्न. वाईट प्लस 4 अशा पद्धतीने अजून एक पंजा खोललाय आणि धाव संख्या पुढे सरकते 40 या धाव संख्येवरती. नरेश टोकरे खराब गोलंदाजी करत असताना टर्न करावा लागेल, बदलावा लागेल नक्कीच. थोडासा या गोलंदाजीच्या ओघाला थांबवावं लागेल, धावसंख्येच्या ओघाला थांबवावं लागेल. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चेंडू टाकून झालेत. नरेश टोकरे भरपूर महागडे ठरताना नरेश टू नागेश. लोके सकपालला आले चेंडूवरती, चेंडूला उचलतील, फेकतील. चेंडूला अशा पद्धतीने चेपटलं जशा पद्धतीने एखादा मासा हातात सटकतोय की काय. ओके सकपाल, क्या बात आहे, स्टाईल चांगली होती चेंडूला टिपण्याची. नरेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. मग एक डॉट डिलिव्हरी आलेली आहे बऱ्याच वेळानंतर. डॉट बॉल आलाय आणि जसं जसं डॉट बॉल येतो तसं संघाचा आत्मविश्वास असेल किंवा मग या ठिकाणी आत्मविश्वास गोलंदाजाचा हा नक्कीच वाढणार आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये रुकेश सकपाल त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. धाव संख्या 44 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. एका स्ट्रॉंग स्थितीमध्ये जय मल्हार मास्टर पोमन संघ तिसरा षटक मार्गस्थ असताना 44 धावा होणं म्हणजे एक चांगली संकेत आहेत त्या संघासाठी. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा जबरदस्त कामगिरी करत असताना पोमन संघाचे फलंदाज नागेश. वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली नागेश 13 चेंडूमध्ये 27 धावा करून तो बाद झालाय. नागेशांचा जर विचार केला तर म्हणजे थोडासा लक्ष नव्हतं आणि त्यामध्ये फसले गेलेले आहेत. तर आपण पाहू शकतो कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय, कुठल्या गोलंदाजाला संधी दिली जाते पाहणं गरजेचं आहे. आपण पाहू शकतो. चला थोडीशी घाई करा, फलंदाज आलेत मैदानामध्ये. टायगर कामन संघाला विनंती असेल अख्तर शेख आलेत.
अख्तर यांना गोलंदाजीला आमंत्रित केलंय. योगेश भगत यांना आपण जर बघितलं तर एक चांगला खेळाडू, त्यांच्याकडनं अपेक्षा नक्कीच आहे. किमान एक 10 ते 12 धावा यायला हव्यात अशी अपेक्षा असेल, कारण 44 धावा, त्यामध्ये 10-12 धावा जरी झाले तर 50च्या प्लस जाईल धावसंख्या आणि एक चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळेल 4 षटकांसाठी. अपील केले आणि हा फलंदाज बाद. परफेक्ट समोर पकडला गेला. यष्टाच्या समोर आपण पाहतोय विकेट बघा कशा पद्धतीने या ठिकाणी चेंडूला डिलिव्हर केलं होतं. थोडासा सफल झालाय फलंदाज आणि परफेक्ट यष्टांच्या समोर या ठिकाणी पकडला गेला. थोडासा आपण जर पाहिलं तर नक्कीच कॅमेरा जो आपला आहे तो थोडासा क्रॉस आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो ज्या पद्धतीनं चेंडू पाहतोय. नव्यानं मैदानामध्ये गेलेत देवेंद्र भोसकर. देवेंद्र यांच्याविषयी बोलायचं झालं तर अगोदरच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्यांनी केली होती, कारण ज्या पद्धतीनं संघ अडचणीमध्ये असताना एक चांगली धावसंख्या त्यांनी वाढवली होती आणि त्याचा फायदा त्यांच्या संघाला झाला होता. देवेंद्र भोसकर यांच्याविषयी बोलायचं झालं पोमण संघ जो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आज काही खेळाडू मला वाटते पोमण संघामध्ये सध्या तरी आपल्याला बघायला मिळत नाहीयेत, मात्र आपण जर बघितलं तर या खेळाडू सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या संघाला सावरलं गेलंय. म्हणून आता जो आलेला फलंदाज आहे त्याच्याकडे सुद्धा चांगलं टॅलेंटेड फलंदाज आहे. आपण पाहिलंय मागील मॅच मध्ये ऑनसाईडच्या दिशेने त्यांनी खेळलेले फटके होते ते नक्कीच चांगले होते. ओहो अपील आणि या ठिकाणी फलंदाज बाद. तर फलंदाज लेग बिफोर द स्टंपच्या पद्धतीने बाद झालाय. बघा विकेटवरती विकेट बाद होत असताना आता मात्र हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज अख्तर शेख. ज्या पद्धतीने 2 विकेट लेग बिफोर द स्टंपच्या पद्धतीने बाद केले तर ऑन हॅट्रिक असेल आणि मला वाटते सकाळपासून एकही हॅट्रिक आतापर्यंत झालेले नाहीये. आपण जर पाहिलं फक्त दोन वेळा विकेट पडल्यात, त्यानंतर आपण पाहतोय की चौकाराची एक हॅट्रिक आपल्याला बघायला मिळालेली आहे. अख्तर शेख ऑन हॅट्रिक. धावसंख्या चांगली आहे 44 धावांवरती. बघा 4 चौके आपल्याला बघायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. 44 वरती 4 बाद ऑन हॅट्रिक. नाही, आता मात्र पंच सांगतात की नाही, हा जो चेंडू आहे डाऊन द लेग जातोय. 2 धावा आल्या. लेग बिफोर स्टंपच्या पद्धतीनं लेग बायच्या रूपाने 2 धावा आल्यात, मात्र अपील झाली होती. 2 धावा मात्र मिळाल्यात सूर्यकांत आणि त्यांच्या संघाला, म्हणजे संघाला मिळाल्या. सूर्यकांत यांच्या अकाउंट मध्ये जाणार नाहीयेत त्या. धावसंख्या झाली 46. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जय मल्हार मास्टर पोमण संघाची आपण जर पाहिली जी फलंदाजी आहे ती फलंदाजी नक्कीच एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. सध्या तरी शरीरापासून लांब खेळायचं होतं. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला कल्पेश किती चेंडू आतापर्यंत टाकून झाले तर आपण पाहू शकतात 4 चेंडूंचा खेळ झालाय. अर्थात सुरुवातीचे 2 चेंडू 2 विकेट देऊन गेला, त्यानंतरचा तिसरा चेंडू आपण पाहतोय 2 धावा देऊन गेला आणि हा डॉट. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणेन 50 पर्यंत जाण्याची संधी किंवा 50च्या पार जाण्याची संधी आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सामना बदलायला स्कोरबोर्ड बदलायला 1 चेंडू बास असतो. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक 1 बाउन्सने जाईल चेंडू. आपण पाहू शकतो
4 धावेनिशी 50 वरती जाऊन पोहोचलेली आहे. दरम्यान आय थिंक शेवटचा चेंडू असेल. यस, शेवटचा बॉल या इनिंगचा. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. गणेश सर पुढे आला असेल कदाचित हा चेंडू झेल होती त्याला येणं सोपं झालं असतं, मात्र थोडासा मागे जाणं पसंत केलं. चेंडूने बाउन्स घेतला आणि चौकार मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं. आता मात्र भरत मात्रे त्या ठिकाणी आहेत आणि चेंडूने दिशा बदलली आहे. चेंडूने बदलली दिशा. धाव संख्या झाली ती म्हणजे 54. 55 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय 24 चेंडू मध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पोमन संघ. या अगोदर जो पराभूत झालाय संघ मला वाटतं पहिल्या सेमीफायनल मध्ये, त्या संघाने सध्या तरी विनंती असेल की कुठे जाऊ नका. जो पराभूत झालाय मला वाटते चौंडाई मास्टर नागले संघ, आपण कुठे जाऊ नका. आय थिंक 1 ते 2 षटकांचा मॅच खेळवला जाईल असं म्हटलं जात आहे. आपला कर्णधार असेल तो या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. टायगर मास्टर संघाला विनंती आहे. चला फलंदाज
अख्तर शेख आणि आसिफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आसिफ 9 सेकंड वरती तर अख्तर हे सलामीला गेलेले आहेत. 55 धावांचं टार्गेट आहे. 55 धावांचं टार्गेट चेस करायचं असेल तर मी म्हणेन नक्कीच इथे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल सुरुवातीच्या या षटकामध्ये. कारण ज्या पद्धतीने 4 षटकांचा मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये नागेश यांची जी गोलंदाजी आहे ती इफेक्टिव्ह आपल्याला बघायला मिळते. पॉवर प्लेचा मंडेटरी पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी सुरू झाले. पंचांचा इशारा आलाय आणि सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामना सुरू होतोय कामन विरुद्ध पोमन. चेंडू पडल्याच्या नंतर या ठिकाणी थोडासा खाली राहिला होता. बॅट अँड बॉल पॅडच्या मधनं बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल करताना दिसला. परिणाम एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला चांगला फटका आहे. वन बाउन्सला चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. असेच फटके खेळावे लागतील कारण की ज्या पद्धतीने धावसंख्या रचलेली आहे पोमन संघाने त्यांना जर तोडीस तोड द्यायची असेल तर अशाच पद्धतीने क्रिकेट खेळावं लागणार आहे. नागेश मात्रे याच्यावरती आक्रमण जर चढवलं तर नक्कीच थोडीशी पुढील येणाऱ्या षटकांमध्ये प्रेशर कमी होईल, भार कमी होईल आणि त्यामुळं एक अपेक्षा असेल अख्तर शेख यांच्याकडनं त्यांच्या संघाला की अशाच पद्धतीने बॅटिंग करावी. पुन्हा एकदा ऑन साइडला आता मात्र शतरक्षक चांगलं शतरक्षण. इथे एकही धाव नाहीये. 3 चेंडू टाकून झाले. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. दरम्यान इथे लेग बाय चरपानं ज्या धावसंख्येनं मार्गक्रमण केलंय धावसंख्या 6 धावा. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. क्या बात आहे. त्या ठिकाणी योगेश भगत नक्कीच चांगला प्रयत्न होता. 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धाव्यानं धाव फलक पुढे सरकतो 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. आय थिंक मी म्हणेन इथे षटकार चौकाराचा प्रयत्न असायला हवा कारण की पोमन संघ जो आहे पोमन संघ तुम्हाला सहजासहजी धावा देणार नाहीये. क्या बात आहे. सर एक गोलंदाजी म्हटलं होतं की सहजासहजी धावा देणार नाहीये. प्रयत्न करायला हवा. प्रयत्न झाला होता मात्र प्रयत्न फुल ठरला गेला. धावसंख्या आहे ती म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद टायगर कामन संघाची धावसंख्या 8 धावा. सज्जय गोलंदाजी मार्क वरती. अधिक 47 धावांची गरज असेल 18 चेंडू मध्ये. पहिला चेंडू चांगला हाताळला गेलाय. आता 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 47 धावांची गरज अजून सुद्धा आहे. एक मोठा फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये टायगर कामत संघ. बॅट वरती बॉल चांगल्या पद्धतीने येताना दिसत नाही म्हणजे गोलंदाजाला दाद द्यायला हवी.
गोलंदाज अतिशय चांगलं काम करतोय. क्या बात आहे. संजयाने 2 चेंडू टाकले, दोन्ही डॉट टाकले. आता 16 चेंडू 47 धावांची गरज. डाऊन द लेग वेग प्राप्त करण्याच्या नादामध्ये वाईट बॉल हाताळला गेलाय. आता 16 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. थोडासा वेग प्राप्त करण्याच्या नादामध्ये संजय बुरेल याने केलेली चूक जी होती. पंचांचा इशारा आला. वाईट बॉल अगोदर डाऊन द लेग, आता आउटसाइड द ऑप्शन. 16 चेंडू 45 धावांची गरज. 16 चेंडू 45 धावा. हे षटक जर एक 15 ते 18 धावांचं आलं तर मॅच मध्ये येऊ शकतील टायगर कामन संघ. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 15 आणि 45 धावांची गरज असेल. सिंग डाऊन द ग्राउंड पुढे आला होता. रॉबिन उत्थप्पाच्या स्टाईलने चेंडूला केलाय ऑन साइडला. एकदा पूर्ण होते. एका धावात समाधान मानलं गेलंय. मोठ्या फटक्यांची नक्कीच सध्या तरी गरज या ठिकाणी भासते. 14 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांची गरज आहे. 14-44 इक्वेशन. 2 मोठे फटके नक्कीच खेचावे लागतील. या 2 चेंडू मध्ये किमान 10 ते 12 धावांचा प्रयत्न करावा लागेल. कारण की मॅच अजून संपलेले नाहीये. मात्र प्रयत्नही करत राहावे लागतील. जर प्रयत्न झाले तरच. ऑन साइडला खेचलाय चेंडूला निलेश बुरेला त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी चेंडू गेलाय 1 बाउन्सला. 4 धावांसाठी चौकार. आता मध्ये झेल होता. झेल सुटला गेला आणि त्यानंतर आपण पाहू शकता हा चौकार गेलाय. चाळीस धावांची गरज. 13 चेंडू 40 धावा. एका षटकाराची नितांत गरज आहे. धावसंख्येचा दुष्काळ पडला होता त्याच्यावर थोडीशी आशा अपेक्षा जागली गेलेली आहे. क्या बात आहे. आलाय मोठा फटका. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. इथे मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. 12 चेंडू 36 धावा. बघा कसा फटका खेळलाय. ओ पिच डिलिव्हरी होती त्याच्यावरती तुटून पडला होता फलंदाज. चला पंच काहीतरी सांगतात. पंच धावा संख्या झालेली आहे. माफ करा इथे 34 धावांची गरज आहे. कारण 40 धावा होत्या तिकडनं षटकार खेचला होता. म्हणजे 34 धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे 21. अख्तर शेख यांनी खेळलेला हा मोठा फटका फार महत्वाचा आहे. आणि या फटक्यानं चांगलं काम केलंय. इथे मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. अजित भोसकर यांना गोलंदाजीवरती आमंत्रित केलं गेलंय. अजित यांच्या या गोलंदाजीमध्ये फार मोठा इथे एक प्रेशर असेल. गोलंदाजांच्या येणाऱ्या गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर राहील की मग तो रिलॅक्स होऊन गोलंदाजी करेल हे आता क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी ही सहजासहजी कुणाची खरी ठरत नसते. मग अपेक्षा ह्या पूर्ण होत नसतात. कधी कधी अपेक्षा भंग होत असते. त्याच उदाहरण या ठिकाणी बघायला मिळेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू 34 धावा. याचा अर्थ 16 आणि एकूण सुरुवातीच्या षटकामध्ये 17चा एव्हरेज पकडावं लागेल. 17 दूने 34 अशा पद्धतीने इथे काम करावं लागेल.
17-17 आस्किंग रन रेट आहे प्रत्येक षटका मागे 17.00. ऑन साइडला खेचलाय चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी झेल सोडलाय, झेल सोडलेला आहे, झेल सोडलेला आहे. संजय याने झेल सोडलाय. मी म्हणेन ना आसिफ चौधरी यांनी ज्या पद्धतीने फटकाला खेळलं होतं आणि जो चेंडू त्यांना दिला होता त्या चेंडूवरती त्यांनी केलाय अन्याय असं म्हणावं लागेल. मात्र तिथे क्षेत्ररक्षकाने सुद्धा अन्याय केलाय गोलंदाजावरती. हा झेल जर टिपला असता तर इथे एक धाव वाचली असती, एक गडी मिळाला असता. आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. 11 चेंडू 33 धावा, रंगतदार स्थितीमध्ये मॅच. आदरणीय सन्माननीय विनोदजी भोईर यांना विनंती करतोय मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हावं. गोल्डमॅन ऑफ डोंगरीपाडा विनोदजी भोईर आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला मान्यवरांच्या कक्षेमध्ये आमंत्रित केलं जातं. मोठा फटका, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाजूनं, पाहणं गरजेचं आहे कुठपर्यंत जातोय. 6 धावा, षटकार. काय जबरदस्त फटकेबाज खेळी केली जाते. अजित भोसकर या गोलंदाजावरती 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, एक यशस्वी एक अयशस्वी. धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या जाऊन पोहोचते 28 या धाव संख्येवरती. 10 चेंडू 27 धावांची गरज. बघा अख्तर शेख यांनी आपलं काम ओळखलंय आणि त्यांना माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार मला करायचा आहे. ते नक्कीच करताना दिसतात. अजित राईट मोर द विकेट. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल सोडलाय. एका धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकला गेला. 29 धावा. आय थिंक 26 ची गरज अजून सुद्धा असेल. 9 चेंडू मध्ये. आता मात्र आसिफ आलेत आणि आसिफ यांना संधी मिळाली खेळण्यासाठी. हा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली अजित भोसकर थोडेसे कमी पडले, अंदाज चुकलाय. काय घडतंय, काय बिघडतंय. एका धावेनं धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 30 या धाव संख्येवरती. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. 8 चेंडू 25 धावा. शॉर्ट पिच बॉल, चांगला चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. अजित यांच्या माध्यमातून चांगला कमबॅक. अख्तर शेख यांना आता मात्र या चेंडूवरती पूर्णपणे बीट केलंय, 4 मोठ्या चित केलं असं म्हणावं लागेल. हवेमध्ये खेळलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात आहे का तर नाही. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न जवळ सूर्यकांत दादांच्या जवळ चेंडू पडला होता, मात्र आम्हाला सुद्धा अंदाज बांधता आला नव्हता. आणि या ठिकाणी आपण काय घडतंय तर 2 धावा पूर्ण, 3ऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद. षटक झालंय समाप्त. सहा चेंडू 23 धावांची गरज. एक बाद 32 अशी धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. रुकेश जो की मागील मॅचचा हिरो ठरला होता तो मात्र आता भरपूर मागे येतोय आणि आता अख्तर शेख यांच्या जोडीला त्याला नक्कीच या ठिकाणी पार्टनरशिप करावी लागणार आहे.
टायगर मास्टर कामन संघ आजच्या दिवसामध्ये नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. मात्र आता लक्ष मोठं आहे. 23 धावांची गरज आहे त्यांना अजून सुद्धा 6 चेंडू मध्ये. षटकार चौकार षटकार चौकार त्याशिवाय कमी विचार करून जमणार नाहीये. कारण आपण पाहिलं तर इथे मोठे फटके मारावे लागतील. पोमन संघाच्या विषयी बोलायचं झालं तर पोमन संघाच्या गोलंदाजीविषयी नक्कीच कुठलाच प्रश्न नाहीये. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली, मी म्हणेन दावेदार या सामन्यासाठी तर नक्कीच 80% सामना हा पोमन संघाच्या खात्यामध्ये आहे. मात्र त्यानंतर क्रिकेटचा विश्वास क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं डोकावून तर कधी कधी हातातले असलेले सामने हे दुसरा संघ पळवताना दिसतोय. त्याचंच हा सामना उदाहरण ठरेल का किंवा मग सहज प्रवाहाच्या जोडीला पोमन संघ हा नक्कीच हा सामना घेऊन जाईल. चला 6 चेंडू 23 धावांची गरज. सूर्यकांत भगत बॉलिंग मार्क वरती आले, स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांनी स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. जिम्मेदारी कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट अशा पद्धतीनं या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतात. ते पुढे आलेले आहेत आणि जहाजाचा कप्तान कधीही आपल्या जहाजाला सोडून मागे बसत नसतो, तो पुढे असतो. तेच ते दर्शवतात. हंसाच्या दिशेनं या ठिकाणी खेळला जातो. चेंडूला एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावासाठी निघाले तर थ्रो मात्र आपण जर बघितला संदीपांचा थोडासा खराब होता, मात्र 2 धाव मिळाल्यात. आता 5 चेंडूने 21 धावांची गरज आहे. 5 चेंडू 21 धावांची गरज. पोमन संघाचा जर विचार केला तर नक्कीच एक जबरदस्त संघ त्याने तयार केला. अंकुश असेल, संदीप असेल, त्यानंतर गुरुनाथ असतील. इनसाइड आउट, फटका चांगला आहे, चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या पुढे सरकली जाते. 38 धावा. विनोद भोईर यांना विनंती आहे रविदास माळी यांच्या माध्यमातून खास करून मान्यवर कक्षमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये 17चा खतरा आहे. 4 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. डाऊन द लेग, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. आता 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. पोमन संघ एक वेळ असा वाटत होता की 23 धावा होत्या त्यावेळेस सहज पद्धतीने सामना घेऊन जाईल. मात्र थोडासा सध्या सामना कठीण झालाय दोन्ही संघांसाठी. फुलटॉस दिले आणि या ठिकाणी फलंदाज बाद.
क्या बात है. जहीर अन्सारी. आता जहीर यांच्या माहितीसाठी किती चेंडू शिल्लक आहेत कल्पेश? 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16 धावा. वाईट होता बॉल. वाईट. 2 बॉल आहेत. चला दरम्यान मॅच या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. चला पराभूत झालेले दोन्ही संघाचे कर्णधार. पराभूत झालेल्या दोन्ही संघाचे कर्णधार